दुबई येथे रक्षक प्रतिष्ठान व प्रथा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवसृष्टी शिवजयंती 2026 उत्साहात नाशिकच्या नाशिक रॉयल वॉरियर मैदानी खेळ वारसा संस्कृती संस्थेने आपल्या दमदार सादरीकरणातून महाराष्ट्राच्या परंपरागत शौर्य संस्कृतीची दिमागदार छाप उमटवली। या भव्य सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल 51हून अधिक मावळ्यांना 2 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देत सादर करण्यात आलेले पारंपरिक मर्दानी खेळ। यूएईमध्ये पहिल्यांदाच अशा स्वरूपात मैदानी खेळाचे सादरीकरण झाल्याने भारतीयांसह परदेशी नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। संपूर्ण सभागृहात जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषणांनी वातावरण भारावून गेले होते। या मावळ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी नाशिकचे कल्पेश भालेकर, प्राची चंडालिया, कृणा पटेल आणि राहुल राजगिरे यांनी समर्थपणे सांभाळली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेले तलवारबाजी, दानपट्टा व पारंपरिक युद्धकलेचे प्रात्यक्षिक उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले। कार्यक्रमातील आणखी एक उल्लेखनीय क्षण म्हणजे अवघ्या 10 वर्षाची शिवकन्या आद्या मेघा निखिल देव हिचे सादरीकरण। नाशिकहून दुबईपर्यंतचा प्रवास करत तिने आत्मविश्वासपूर्ण आणि जोशपूर्ण मर्दानी खेळ सादर करत सर्वांची मने जिंकली। तिच्या कौशल्याला उपस्थितांनी उभे राहून दाद दिली। कल्पेश भालेकर आणि राहुल राजगिरे यांनीही प्रभावी सादरीकरण करत महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचा जागतिक स्तरावर गौरव वाढवला। दुबईतील या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये शिवकालीन परंपरा, स्वाभिमान आणि महाराष्ट्राची शौर्य संस्कृती नव्या जोमाने उजळून निघाली आहे। नाशिकसाठी ही अभिमानाची आणि प्रेरणादायी कामगिरी ठरली आहे। नमस्कार। आज प्रकाश शिवसृष्टी शिवजयंती उत्सवानिमित्त आमची बालकलाकार आद्या हिने अतिशय उत्तम परफॉर्मन्स केला आहे आणि ती फक्त त्या परफॉर्मन्ससाठी नाशिकवरून आली आहे आणि तिने तिच्या वेगवेगळ्या कलांचं इतकं उत्कृष्ट प्रदर्शन करून दुबईच्या मुलांना एक नवीन प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलंय की हे मर्दानी खेळ आम्ही इथे शिकायला हवं आणि कल्पेश सर आता ते शिकवणारच आहेत। पण आम्ही हे खेळ खरंच इथे पहिल्यांदा बघितले आणि अतिशय म्हणजे शब्द नाही आहे तिचं ह्या कलेचं आणि तिचं कौतुक करण्यासारखं। सो थँक्यू आद्या की तुम्ही याच्यासाठी नाशिकवरती इथे आली। दानपट्टा, लाठी काठी, चक्र आणि तलवारबाजी सगळे। ऍक्च्युली एवढी छोटी मुलगी आणि मेन म्हणजे दानपट्टा जेव्हा ती करत होती तेव्हा म्हणजे लिटरली मी डोळे, आम्ही दोघी तर असं डोळे शहारे आणणारा सगळा परफॉर्मन्स होता आणि तिला एवढं छान ट्रेनिंग दिलंय आणि आम्हालाही शिकायला मिळतंय तर खरंच खूप धन्यवाद। धन्यवाद तुमचे आणि तुमच्या छोट्याशा बालकलाकाराला आणि ह्याला खूप खूप अभिनंदन पण आणि शुभेच्छा पण तुम्हाला सगळ्यांना। थँक्यू।